मी गझाला शेख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच यूट्यूब चॅनल जैसे सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षण भाग 3 वर्ग 10वा महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहणार आहोत। माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर टेक्स्टबुक, नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा। काही अडचण आली तर व्हिडिओला पॉज करा, परत मागे घ्या आणि परत पाहून नोट डाऊन करत चला। आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत एकसमान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिमाण। आता अभिकेंद्री बल काय असते हे आपण गुरुत्वाकर्षण भाग 1 मध्ये पाहिलेलो आहोत। त्याचे व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये आहेत, तुम्ही प्लेलिस्ट एकदा चेक करून घेऊ शकता। आणखी एक सूचना, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्लेलिस्ट वेगळी बनवण्यात आलेली आहे आणि इंग्लिश सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची प्लेलिस्ट वेगळी बनवण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आणि गुरुत्वाकर्षण, जे ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण यांचे आतापर्यंत 3 भाग टाकण्यात आलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर एकसमान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिमाण यावर बोर्ड परीक्षेमध्ये किंवा बोर्डाच्या एक्झाममध्ये या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येईल। तुम्हाला असं विचारतील की दाखवा सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते। अशा पद्धतीने आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, त्यांना लक्षातच येत नाही की आपण कुठं पाहिलं। तर या पॉइंट खाली तुम्ही हे पॉइंट अभ्यासला आहात। प्रश्न कसा येईल तर सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते। किंवा याच प्रश्नाला अशा पद्धतीनेही विचारतात की दाखवा F हे R वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे, असं विचारण्यात येईल। तर हे कसं आहे चला तर आपण पाहूया। तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत की अभिकेंद्री बल, कोणत्याही ग्रहावरती प्रयुक्त होणारा अभिकेंद्री बल हे त्याच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं। ते कसं हे शिकण्यासाठी आपण काय करूया, गृहीत धरूया की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरायला लागली। ठीक आहे, एक समान गतीमध्ये सूर्याभोवती फिरत आहे वर्तुळाकार गतीमध्ये। त्यावेळेस पृथ्वीवरती प्रयुक्त होणारा जो अभिकेंद्री बल आहे तो आपल्याला या समीकरणाने भेटतो। F बरोबर m गुणिले v चा वर्ग भागिले r। m हे पृथ्वीचे वस्तुमान आहे, v हे पृथ्वीची चाल आहे सूर्याभोवती आणि r हे सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतर। परत ऐकून घ्या विद्यार्थ्यांनो, m हे पृथ्वीचे वस्तुमान, v ही पृथ्वीची चाल आहे आणि r हे पृथ्वी व सूर्य यामधील अंतर। याला आपण म्हणूया समीकरण नंबर 1। आता तुम्ही 9वी मध्ये चालची व्याख्या शिकलात। आता कशाची चाल आपण कोणत्या सूत्राने काढतो तर चाल बरोबर कापलेले अंतर भागिले लागलेला वेळ। आता पृथ्वीला सूर्याभोवती एक पूर्ण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो ते आपण दर्शवतो t ने, म्हणजे इथं वेळ आपण काय घेणार t। आणि अंतर कसं काढणार तर अंतर पृथ्वीने सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण केल्यानंतर ती किती अंतर कव्हर करते, किती अंतर कापते, तर आपण याला असं लिहूया, कापलेलं अंतर आपलं आहे 2πr। सो v बरोबर काय येऊन जाईल, कापलेलं अंतर आपल्याला भेटणार 2πr ने। आणि वेळ मी तुम्हाला सांगायले, एक चक्कर एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो तर t एवढा। आता ही आलेली किंमत किंवा या समीकरणाला म्हणूया आपण समीकरण नंबर 2। समीकरण नंबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवून द्या, म्हणजे v ची किंमत ठेवा समीकरण 1 मध्ये। तर आपलं समीकरण 1 आता होऊन जाईल F बरोबर m ला m जसल्या तसं, v ची किंमत काय आली आपली 2πr भागिले t कंसाचा वर्ग भागिले हे r ला r जसल्या तसं। आता हे छेद जे आहे आपण इथं खाली लिहू शकतो आणि हे कंसाचा वर्ग असल्यामुळे याच्यामध्ये जेवढ्या काही संख्या आहेत त्या सगळ्यांचा वर्ग करून घ्यावं लागेल। म्हणजे आपलं समीकरण कसं होऊन जाईल बघा, हे F ला F जसल्या तसं, m ला m जसल्या तसं, 2 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 4, पाय चा वर्ग होऊन जाईल पाय वर्ग r वर्ग। आणि हे छेदामध्ये असल्यामुळे याला आपण खाली लिहू शकतो, पण याला खाली लिहिण्याच्या अगोदर याचा वर्ग करून घ्या कारण कंसाचा वर्ग आहे। म्हणजे r गुणिले t चा
वर्ग. आता मी काय करते पहा, हे एक आर या एका आरशी कटून जाईल. आता उरलेलं फक्त सिस्टमॅटिक लिहून घ्या. 4 मी अगोदर लिहिते. आपली इक्वेशन छान दिसावी यासाठी हां. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जसलं तसं लिहू शकता, काही फरक पडत नाही. 4m पाय स्क्वेअर हां, आणि एक आर कटलं होतंय, एकच आर राहिलंय भागिले टीचा वर्ग. ठीक आहे. आता याला मी म्हणते समीकरण नंबर 3. आता समीकरण 3 ला आपण काय करूया, आर वर्गने गुणाकार करू आणि भागाकार. ठीक आहे. समीकरण 3 ला आर वर्गने गुणून व भागून. ठीक आहे. मी दोन्ही करायला लागले. गुणाकार आणि भागाकार केल्यानं काहीच उरत नाही, कटून जातं. बघा काय होऊन जाईल मग आपलं समीकरण नंबर 3, f बरोबर 4m पायचा वर्ग आर भागिले टीचा वर्ग. मी काय म्हणले बघा, आर वर्गने गुणाकार करणार आणि आर वर्गने भागाकार करणार. आर गुणिले आरचा वर्ग म्हणजे आरचा घन होऊन जाईल. म्हणजे आपली समीकरण कसं होऊन जाईल बघा, 4m पायचा वर्ग आर गुणिले आरचा वर्ग म्हणजे आरचा घन भागिले टीचा वर्ग गुणिले आरचा वर्ग. या समीकरणाला मी थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने लिहून घेते, जे रिअरेंज करून घेईन. 4m पाय वर्ग, ठीक आहे, भागिले आरचा वर्ग. आता काय इथं वर उरलंय आरचा घन भागिले हे टीचा वर्ग. आता तुम्हाला केपलरचा तिसरा नियम माहिती आहे. केपलरच्या तिसऱ्या नियमात काय म्हणलं आपण, की परिभ्रमण करण्यासाठी, एक पूर्ण परिक्रमा करण्यासाठी जो वेळ लागतो त्याचा वर्ग, ठीक आहे, त्या ग्रहाच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे टी वर्ग भागिले आरचा घन बरोबर काय होतं तर के. आता बघा इथं काय दिलं, आरचा घन भागिले टीचा वर्ग, म्हणजे याच्या उलट आहे. म्हणजे आपल्याला याला काय करावं लागेल, उलट करून घ्यावं. आता इथं काही नाही, म्हणजे एक असते. मी या पूर्ण समीकरणाला उलट करायला लागल्या. पहा, जे छेदात आहे त्याला अंशात घ्यायला आणि अंशातलं छेदामध्ये घेत आहे. म्हणजे कसं होऊन जाईल, हे आपलं असं होऊन जाईल बघा, छेद आलं अंशात आरचा घन आणि अंश आलं छेदात, म्हणजे टीचा वर्ग. इथं सुद्धा तसंच 1 येईल वर आणि के येईल खाली, म्हणजे एक छेद के. बघा, आरचा घन भागिले टीचा वर्ग, याला मी म्हणते समीकरण नंबर 4 आणि याला म्हणते समीकरण नंबर 5. आता समीकरण 5 हे समीकरण 4 मध्ये ठेवून द्या. म्हणजे आरचा घन भागिले टीचा वर्ग याची किंमत काय आली तर 1 छेद के. हे आपण समीकरण 4 मध्ये ठेवून देऊ. म्हणजे काय होईल बघा, समीकरण 4 व समीकरण 5 वरून काय होईल, हे f ला f जसल्या तसं, 4m पाय स्क्वेअर जसल्या तसं, ठीक आहे, भागिले हे आर वर्गला आर वर्ग जसल्या तसं. आता हे आर घन भागिले टीचा वर्ग म्हणजे काय आलं तर 1 छेद के. आता के तुम्हाला माहिती आहे केपलरचा स्थिरांक आहे. या समीकरणाला मी सिस्टमॅटिक लिहून घेते. म्हणजे काय येईल बघा, f बरोबर 4m, जे स्थिरांक आहे ते मी एका ठिकाणी करून घ्यायला लागले. बघा 4 तर स्थिरच आहे, 4 4च राहणार आहे. m पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते सुद्धा स्थिर राहणार आहे. पृथ्वीच्या ऐवजी तुम्ही कोणताही ग्रह घेतलात त्या ग्रहाचं वस्तुमान ही स्थिर राहणार आहे. पायची किंमत तुम्हाला माहित आहे 3.14 किंवा 22/7, ठीक आहे, आणि के तर स्थिरांकच आहे. आता बदलणारी संख्या फक्त कोणती आहे तर आर. पृथ्वी आणि सूर्य यामधील अंतर हा बदलत राहणार आहे. हे बाकी सगळं स्थिरांक आहे. म्हणजेच आपण शेवटच्या समीकरणाला कसं लिहू शकतो, f हे व्यस्तानुपाती आहे आरच्या वर्गाशी. आणि आपल्याला हेच बघायचं होतं, हेच सिद्ध करायचं होतं की f हे व्यस्तानुपाती आहे आरच्या वर्गशी. आता एक इंटरेस्टिंग माहिती तुमच्या पुस्तकात देण्यात आलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, तर समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही दररोज न्यूज पाहत असताना जर हवामान बदल पाहत असाल तर जेव्हा समुद्राला भरती येणार असते त्यावेळेस मच्छीमारांना चेतावणी देण्यात येते की त्यांनी त्यांची जहाजं जी आहे ती काढू नये, कारण पाण्याची पातळी वाढलेली असते, जीवाला धोका होऊ शकतो. तर हे कसे येतात हे तुम्ही भूगोलमध्ये शिकलेला आहात की समुद्राला भरती व ओहोटी कशी येते.
तर तुम्हाला माहिती असेल की चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे भरती व ओहोटी येते. तर या पॉईंटमध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, तर एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व 2 वेळा कमी होते. म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी 2 वेळा वाढत जाते आणि 2 वेळा कमी होते. समुद्रातील पाण्याची पातळी वाढणे म्हणजेच समुद्राला भरती येणे आणि पाण्याची पातळी कमी होणे म्हणजेच समुद्राला ओहोटी येणे. आता समुद्राला भरती व ओहोटी कशामुळे येते, तर याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कसा प्रश्न विचारणार की समुद्रातील भरती आणि ओहोटी हे कशाशी निगडीत आहे, कशाशी संबंधित आहे, तर समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. म्हणजेच समुद्राला भरती किंवा ओहोटी कशामुळे येते, तर चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे समुद्राला भरती व ओहोटी येते. आता या गुरुत्वाकर्षण बलामुळे, चंद्राच्या या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो. म्हणजेच जो पाणी चंद्राच्या दिशेला असेल तिथे फुगवटा तयार होईल. त्यामुळे त्या स्थानावर भरती येते व त्या स्थानापासून 90 डिग्री कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर पाण्याची पातळी कमी होते व ओहोटी येते. तुम्ही या आकृतीमध्ये पाहू शकता. पहा, एका ठिकाणी म्हणजे पाण्याची पातळी जी आहे ती चंद्राकडे ओढल्या गेल्यामुळे इथं बघा फुगवटा तयार झालेला आहे आणि तिथेच 90 अंशावरती बघा ओहोटी आलेली आहे, पाण्याची पातळी कमी झालेली आहे. असं दिवसातून 2 वेळेस, नियमित कालावधीने 2 वेळेस समुद्राला भरती येत असते आणि 2 वेळा ओहोटी येत असते. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भौतिकशास्त्राचा पाठक्रमांक 1 गुरुत्वाकर्षणाचा 4था भाग, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वाकर्षणाच्या भाग 1 मध्ये आपण वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक पाहिला कॅपिटल जी. आता पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे स्मॉल जी हे आपण पाहणार आहोत, जे महत्त्वाचा पॉईंट आहे. माझ्या काही विद्यार्थ्यांनी स्पर्शा यश यांनी विचारलं होतं की टीचर जी ची किंमत काय. कॅपिटल जी ची किंमत ही 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रामचा वर्ग. ठीक आहे, ही किंमत तुम्ही पाठ करून घ्या. ही किंमत जगात कुठेच बदलत नाही, विश्वात ही कुठेच बदलत नाही. पाठ करून घ्या. आता स्मॉल जी ची किंमत काय असते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत. पण त्या अगोदर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अडचण असेल तर कमेंट करा.